मित्रांनो, परीक्षा म्हटलं की अभ्यास आणि टेन्शन हे आलंच. पण याच परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार आणि कॉपीची घटना देखील चिंतेचा विषय ठरतात. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने म्हणजेच आपल्या YCMOUने एक मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या मे आणि जून महिन्यात सुरू होणाऱ्या मुख्य उन्हाळी परीक्षांमध्ये आता थेट AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची तिसरी नजर असणार आहे. आता परीक्षा केंद्रांवर केवळ साधे CCTV कॅमेरे नसतील, तर त्यामागे एक हुशार AI सिस्टीम काम करणार आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली हा आधुनिक प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबवला जातोय. यंदा महाराष्ट्रातील तब्बल 558 परीक्षा केंद्रांवर हे विशेष डिजिटल सुरक्षा चक्र तैनात करण्यात आलंय. परीक्षा केंद्रांवर जिथे इंटरनेटवरून प्रश्नपत्रिका डाउनलोड केल्या जातात आणि परीक्षा संपल्यानंतर जिथे उत्तरपत्रिका सील केल्या जातात, या दोन्ही संवेदनशील कक्षांवर AI कॅमेऱ्यांची कडक नजर असेल. एवढंच नाही तर पहिल्या टप्प्यात अत्यंत निवडक अशा 84 केंद्रांमधील प्रत्येक परीक्षा वर्गात म्हणजेच क्लासरूममध्ये सध्या ही AI प्रणाली थेट देखरेख ठेवणार आहे. आता हे नियंत्रण कसे होणार, चल तर ते देखील समजून घेऊया. मुख्य विद्यापीठाच्या मुख्यालयात एक आधुनिक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष असणार आहे. तो तैनात करण्यात आला आहे, जिथे मोठ्या LED स्क्रीनवर सर्व परीक्षा केंद्रांचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असेल. सोबतच राज्यातील 8 विभागीय केंद्रांवरूनही यावर बारीक लक्ष ठेवले जाईल. वर्गात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न झाला तर ही AI सिस्टीम स्वयंचलितपणे मुख्य नियंत्रण कक्षाला लगेच अलर्ट म्हणजेच इशारा पाठवते. आता हे नियंत्रण कसं होणार, तर मुख्य विद्यापीठाच्या मुख्यालयात एक अत्याधुनिक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे, जिथे मोठ्या LED स्क्रीनवर सर्व परीक्षा केंद्रांचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असेल. सोबतच राज्यातील 8 विभागीय केंद्रांवरूनही यावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. वर्गात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न झाला तर ही AI सिस्टीम स्वयंचलितपणे मुख्य नियंत्रण कक्षात लगेच अलर्ट म्हणजेच इशारा पाठवेल. प्रश्नपत्रिका डाउनलोड होण्यापासून ते उत्तरपत्रिका जमा करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया या त्रिस्तरीय तांत्रिक सुरक्षा चक्राच्या निगराणीखाली पार पडणार आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मते या आधुनिक तंत्रज्ञानामुळे परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आणि अनियमिततेला कायमचा पायाबंद बसेल. भविष्यात विद्यापीठाची सर्वच परीक्षा केंद्र या AI प्रणालीने जोडली जाणार आहेत. हा निर्णय प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे, कारण यामुळे परीक्षा पद्धत पूर्णपणे पारदर्शक सुरक्षित होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या या डिजिटल आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.